आजी सतत किरकिरी करते म्हणून 82 वर्षाच्या पक्षघात झालेल्या आजीचा नातीने दगडावर डोके आपटून खून केल्याची दुर्दैवी घटना विहाळ तालुका करमाळा येथे घडली। जनाबाई भगवान सुरवसे वय 82 राहणार विहाळ तालुका करमाळा असे खून झालेल्या वृद्धेचे नाव असून ही घटना 11 एप्रिल रोजी रात्री 11:30 ते 11:45 दरम्यान घडली। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे। विहाळ तालुका करमाळा येथे यात्रा बंदोबस्तासाठी पोलीस पथक कार्यरत असताना 11 एप्रिल रोजी रात्री उशिरा एका 82 वर्षाच्या आजीचा खून झाला असल्याची माहिती मिळाली। एका वृद्ध महिलेचा तिची नात मारहाण करत असल्याची तक्रार डायल 112 वर प्राप्त झाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली असता जनाबाई सुरवसे या आजीचा तिची नात मनीषा रवींद्र लवंगारे राहणार विहाळ तालुका करमाळा हिने आजीचे हातपाय मोडून व दगडावर डोके आपटून खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळले, तसेच डोक्याच्या मागील बाजूला जखम असल्याचे निदर्शनास आले। घटनेनंतर मृतदेह उत्तरे तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे पाठवण्यात आला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे करत आहेत। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून नात मनीषा लवंगारे हिला अटक केली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा हिला न्यायालयासमोर उभे केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। Now and press the bell icon. Never miss